फ्रेंड्स, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गुड इवनिंग ऑल। आज हम लोग आए हैं स्वतंत्र वीर सावरकर ऑडिटोरियम जो कि शिवाजी पार्क में है, दादर में। और आज का जो प्रोग्राम है महाराष्ट्र राज्य शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा आयोजित किया हुआ है, मिले सुर मेरा तुम्हारा। तो आज अपने स्वतंत्रता दिन के लिए ये प्रोग्राम आयोजित किया गया है। तो हम लोग आ गए हैं ऑडिटोरियम में, अंदर चल के देखते हैं क्या चल रहा है, कौन से गाने चल रहे हैं। आपला तिरंगा पडलेला दिसला तर तो उचलून त्याचा योग्य सन्मानपूर्वक विचार करणं ही सुद्धा माझ्या मते देशसेवाच आहे। कलाकारांनी कलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन केलेलं आहे, ही देखील एक देशसेवाच आहे। आणि त्यात आम्हाला हे भाग्य लाभलंय त्या क्रांतिकारकांचा इतिहास तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याचं हे देखील आमचं सौभाग्य म्हणावं लागेल। आणि या सगळ्या कामांमधून व्यस्त असणाऱ्या आमच्या डॉक्टर राहुल जोशींनी या कार्यक्रमाची संकल्पना तर आखलीच, पण त्याचसोबत बऱ्याचदा अनेकांची रुग्णसेवा करीत असताना एक निष्णात होमिओपॅथ म्हणून त्यांनी अनेकांवर उपचार केलेले आहेतच, पण सांगीतिक दृष्ट्या सुद्धा शास्त्रीय संगीताच्या विविध रागांचा उपयोग करून लोकांच्या मनावर आपण उपचार करू शकतो, त्यांच्या शरीरावर उपचार करू शकतो। आपण सगळ्यांसमोर गौरव गाण्यानं सादर करण्यासाठी येत आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, त्यांचे डॉक्टर, निष्णात होमिओपॅथ आहेत ते, आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी डॉक्टर म्हणून काम करणारे क्लासिकली वेल ट्रेन्ड सिंगर आणि प्लेबॅक सिंगर डॉक्टर राहुल जोशी। तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आनंदाची देवाणघेवाण तर करतच, पण इतक्या दर्जेदार शब्दांनी भारताचं वर्णन करणाऱ्या राजेंद्र कृष्ण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात एक कार्यक्रमही आयोजित करणार आहे। तारीख काय त्या कार्यक्रमाची? तारीख 25 सप्टेंबर। येस, रवींद्रनाट्य मंदिरात कार्यक्रम आहे आणि सर्वांनी लाभ घ्यायचा। आणि अजून पण छान गाणी गेली आहेत रवींद्र कृष्णांनी। मैं हूँ भारत की नार, लड़ने मरने को तैयार, मुझे समझो ना कमजोर लोगों। तशी भिन्न भिन्न गाणी असतील, तर आपण सर्वांनी यावं अशी आपल्याला विनंती। पाहिलं तो तिरंगा या वर्षी अमृत महोत्सवानिमित्त फक्त लाल किल्ल्यावर नाही तर घरोघरी फडकतोय। घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आणि याच तिरंग्याचं हे घर घर तिरंगा गीत मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा ज्या गायकानं गायलं ते पार्श्वगायक विशाल भांगे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो आणि त्यांच्याकडून आपण तेच गीत ऐकूयात आणि घर घर तिरंगा मोहिमेमध्ये आपलंही योगदान देऊन मनामनातही तिरंगा फडकावूयात। हर घर तिरंगा, चला उंच मिळून सारे घरोघरी तिरंगा। तिरंगा हर मन तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा। तिरंगा प्राण तिरंगा, मना मनात तिरंगा, श्वास तिरंगा, ध्यास तिरंगा, कणा
विशाल के लिए ज्यांनी गाणं गायलंय घर घर तिरंगा उभरता कलाकार विशाल भांगे. पेड़ों पे बहारे झूलों की राहों में कतारे फूलों की क्या हंसता है सावन. कहीं जंगल शोक जवानों की कहीं धरकम तीर कमानों की क्या मेले मेले सजते हैं ढोल और ताशे बजते हैं. क्या करना देश में दुनिया का क्या इथे गरजेचं वाटतं कारण आपले वादक कलाकार हे वाजवत आहेत. आम्ही सिंगर्स थोड़े पुढे येतो पण खरं मोठं काम त्यांचं आहे. आप देखेंगे हम सिंगर्स एक एक करके आ रहे हैं मगर म्यूजिशियंस तो कंटिन्यूसली बजा रहे हैं. एक बार तालियां सब म्यूजिक्स के लिए.
हर एक गाने में एक छोटी छोटी फ्लूट बज रही है। विजय तांबे जी हमारे बहुत ही इंडस्ट्री के सबसे सीनियर फ्लूटिस्ट हैं, हरिप्रसाद चौरसिया के पद शिष्य हैं। तो अमित जी बाद में सबका तारुफ कराएंगे ही, मगर आप अप्रिशिएट जो करेंगे, तुम्ही प्रत्येक कलाकाराला अप्रिशिएट करा, तुम्ही प्रत्येक वादकाला अप्रिशिएट करा, आणि हेच अप्रिशिएट करतंय आपल्या महाराष्ट्राचं कल्चरल डिपार्टमेंट, सांस्कृतिक कार्य संचालनालय. त्यांच्या ऑफिसमध्ये खूप वेळा जातो मी, खूप प्रेम मिळतं. सगळे त्यांचे ऑफिसर्स एवढे कंटिन्युअस, दे आर ऑलवेज टॉकिंग विथ फोक कलाकार, एक डान्स कलाकार कुठे अकोल्याचे, आणि त्यांना पण प्राधान्य देऊन आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची जी संस्कृती जपतायत ते आमचे कल्चरल डिपार्टमेंट, फुल कल्चरल डिपार्टमेंट. खरंच कौतुक आहे सगळ्यांचं. हमने कहा है